नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण मकर संक्रांत विशेष तिळाच्या रेवड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. तर यामध्ये स्टेप बाय स्टेप जर तुम्ही या रेवड्या तयार केल्या तर अगदी बाजारात जशा मिळतात तशा रेवड्या घरच्या घरी आपण तयार करू शकतो. त्यासाठी अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत वापरायची आहे. ती पद्धत कोणती आहे, ते प्रमाण किती आहे, हे पुढे आपण रेसिपी मध्ये पाहणारच आहोत. आतून एकदम खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं किंवा कडक होऊ नये म्हणून काय करायचं, अगदी परफेक्ट आणि डिटेल मध्ये रेसिपी आज आपण पाहणार आहोत. एकदम मस्त रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तिळाच्या रेवड्या बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे. तर इथे मी गूळ आणि साखर अर्ध्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे. तुम्हाला फक्त गुळाच्या करायच्या असतील तर करू शकता किंवा साखरेच्या करायच्या असतील तर करू शकता किंवा अर्ध्या अर्ध्या प्रमाणात किंवा 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर अशा प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही या रेवड्या करू शकता. तर सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपण हे तीळ घालूयात. तर इथे मी ही देशी तिळाचा वापर करते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पांढरे शुभ्र असे बाजारामध्ये तीळ विकत मिळतात ते वापरले तरी चालेल. पण देशी तिळामुळे चव या रेवडीची खूप छान लागते. त्यासाठी देशी तिळाचा मी वापर करते आहे. आता हे तीळ आपल्याला मीडियम गॅसवरती चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त लाल करायचे नाहीत. एकसारखं हलवत राहायचं आहे. त्यामुळे सगळे तीळ एकसारखे चांगले भाजले जातील. तीळ आपले चांगले भाजलेले आहेत. हे चटचट उडायला लागलेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हा पॅन बाजूला ठेवूया. आता गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये साखर घालायची आहे. त्याचबरोबर गूळ घालायचा आहे. आणि यामध्ये आता आपण पाणी घालूयात. तर 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि फुल गॅसवरती याला उकळी काढून घेऊया. आता पाकाला आपल्या उकळी येते तोपर्यंत आपण एक पूर्व तयारी करून घेऊयात. तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताट वापरलं तरी चालेल. आता व्यवस्थित हे तूप सगळ्या या पॅनला लावून घ्यायचं आहे. ही पूर्व तयारी आहे. पाक येण्या अगोदर आपल्याला हा पॅन तयार करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपला पॅन तयार झालेला आहे. पाकाला आपल्या उकळी आलेली आहे. साखर आणि गूळ पूर्ण यातला विरघळलेला आहे. आणि आता हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत याच्या गोळीचा पाक तयार होत नाही तोपर्यंत हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पाक शिजतोय तोपर्यंत आपण यामध्ये लिंबाचा रस घालूयात. साधारण 1 चमचा एवढा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं, साखरेचा पाक आपला तयार होत नाही तर तारेचा पाक तयार होतो. त्यासाठी आपल्याला यामध्ये लिंबाचा वापर करायचा आहे. ही आचारी पद्धत आहे. जेव्हा आपण बाहेरून रेवड्या आणतो त्यावेळेस त्याला अशी एक तार असते. तारेचा पाक तो केलेला असतो. त्यामुळे रेवडी खुसखुशीत होते. त्यासाठी यामध्ये लिंबाच्या रसाचा वापर करायचा आहे. पाक शिजत घालून एक 5 मिनिटे झालेली आहेत आणि याला फेस यायला सुरुवात झाली. आपला पाक होत आलेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये चेक करून पाहूयात. तर इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण हा पाक घालूया. बोटाने हा पाक गोळा करून घ्यायचा. याची गोळी तयार होते तुम्ही पाहू शकता. आणि गोळी तयार झाल्यावर अशी हातावरती उचलून घ्यायची. पण अजून मला वाटतंय हा पाक कच्चा आहे. आणखीन थोडासा आपल्याला हा पाक पक्का करायचा आहे. जेणेकरून ही गोळी घट्ट होईल असा पाक आपल्याला करायचा आहे. परत एकदा मी तुम्हाला दाखवते.
मला दाखवत असताना हा पाक 2 मिनिटे उकळलेला आहे, त्यामुळे आता हा पाक नक्कीच आला असेल. तुम्ही पाहू शकता आता ही गोळी घट्ट झालेली आहे. तर इथे आपला पाक परफेक्ट आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हा जो पाक आहे तो तव्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि एक 5 मिनिटे असंच थंड करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हाताने हा पाक गोळा करता येईल एवढं थंड करून घ्यायचं आहे. आता आपण हा पाक गोळा करूयात. तर तुम्ही पाहू शकताय हा नॉनस्टिक तवा आहे, त्यामुळे लगेच हा गोळा होतो, अजिबात पॅनला चिटकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जोपर्यंत याचा गोळा होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनेच आपल्याला हलवून घ्यायचा आहे. हात लावायचा नाही, कारण हे खूप गरम आहे, चटका बसू शकतो. आपल्या हाताला सोसवेल एवढं थंड करून घ्यायचं आहे. नंतर हाताने आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं जवळजवळ थंड झालेलं आहे. तर आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं खेचून खेचून परत परत एक जागी करायचं आहे. याचा जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला असंच खेचत राहायचं आहे. अधून मधून असं हाताला चिकटतं तर परत तूप लावून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे व्यवस्थित असं खेचून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या हाताला हे जड लागत नाही किंवा खेचता येत नाही तोपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे. याला जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही, थोडा वेळ असं खेचून थोडंसं पांढरं दिसायला लागलं की गोल्डन दिसायला लागलं की आता आपण यामध्ये थोडेसे तीळ घालून घेऊयात. तर जेणेकरून या रेवडीच्या आतपर्यंत तीळ जातील त्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ आतून लावून घ्यायचे आहेत. चवीला ही रेवडी खूप छान लागते. अधून मधून असं हाताला तूप लावून घ्यायचंय म्हणजे अजिबात हाताला हे चिकटत नाही. बऱ्यापैकी याला गोल्डन कलर आलेला आहे, पण आणखी थोडा वेळ मी असं ओढून घेणार आहे. जवळजवळ 150 ते 200 स्टेप झालेले आहे. असं मी खेचते तेव्हा कुठे आता आपलं हे तयार झालेलं आहे. तर तुम्ही आतून पाहू शकताय यामध्ये जे आपण तीळ घातलेत किती सुंदर दिसतायत आणि याला रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं आहे. तर आता आपण काय करूया याचा एक छोटासा रोल करूया. आता हे खेचायला मला खूप जड चाललेलं आहे, त्यामुळे आता हे आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं याचा रोल करून घ्यायचा आहे आणि जेवढी रेवडी जेवढ्या साईजची असते त्यानुसार तुम्ही हे कट करून घ्या. चाकूला थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे याला चिकटणार नाही. आणि जेवढ्या या रेवड्या तयार झालेल्या आहेत त्या आपण या तिळामध्ये टाकूया. आणि अशाच पद्धतीने आपण या सगळ्या रेवड्या अगोदर कट करून घेऊया. थोडेसे हलकेसे तीळ मी गरम करून घेतले आणि व्यवस्थित या रेवड्या मी या तिळामध्ये बुडवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता रेवड्या आता जवळजवळ पूर्ण सुकलेल्या आहेत, एकमेकांना चिकटत नाहीत.
तर जोपर्यंत या एकमेकांना चिटकतात तोपर्यंत एकसारखा हलवत राहायचं आहे, किंवा तुम्ही एक एक वेगळी करून ठेवली तो तरी चालेल. तर मस्त तीळ आपले चिकटलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. छान असे तीळ चिकटलेले आहेत. थोडेसे तीळ गरम करून घेतले की व्यवस्थित चिटकतात. तर इथे आपल्या मस्त अशा खुसखुशीत खमंग घरगुती पद्धतीने हायजेनिक अशा या रेवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. संक्रांत स्पेशल आपली आजची रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा, तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार सुद्धा या रेवड्यांना देऊ शकता. थोड्याशा एकमेकांना चिकटला की आकार बदलतो. नंतर तुम्ही हळूहळू याला हलक्या हाताने आकार दिला तरीही या मस्त दिसतात. तर अशा पद्धतीने इथे आपल्या या रेवड्या तयार झालेल्या आहेत. अशा रेवड्या तुम्ही संक्रांतीच्या अगोदर करून ठेवू शकता. एकदम मस्त चवीला लागतात आणि एकदम खुसखुशीत होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी एक रेवडी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम आतून खुसखुशीत होतात आणि आतून अजून थोड्याशा ओलसर आहेत. अगदी सहज तुटतायत, तुम्ही पाहू शकताय. आणि आतपर्यंत यामध्ये तीळ आहेत. मी यामध्ये आतपर्यंत तीळ घातलेले आहेत. ते आतपर्यंत तीळ कसे घालायचे ते रेसिपीमध्ये आपण पाहिलंच. तर अशा पद्धतीने तुम्ही या रेवड्या करून ठेवू शकता. संक्रांतीसाठी एकदम मस्त रेसिपी आहे आजची आपली संक्रांत स्पेशल तिळाच्या रेवड्याची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.